माऊली रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी नाही ऐसे वाट जीवा भय नाही ऐसे जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही
सेवाचे जीवा सेवा समर्था गणनिया सेवा समर्थान गणनिया सेवा समर्थान आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे आता भय नाही ऐसे वाटे देवा गणनिया सेवा समर्था गणनिया सेवा समर्थान गणनिया सेवा समर्थान आता माझे मनी धनावान झाला माझे मनी धनावान झाला माझे मनी धनावान माझे मनी धनावान झाला कल्याण करण न पडा चिंतनी अंतरण पडा चिंतनी अंतरण पडा येथे नाही झाली कोणाची निराश 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 यात कास कुठेही आलयात कास कुठेही आलयात कास कुठेही आता माझे मनी धरावान आता माझे मनी धरावान आता माझे मनी धरावान आता माझे मनी धरावान कल्याण करण न पडा चिंतनी अंतरण पडा चिंतनी अंतरण पडा का म्हणे येथे नाही तुझे परी एका म्हणे येथे नाही परी म्हणे येथे नाही तुझे परी तुका म्हणे येथे नाही तुझे परी देवा पाये राया रंगाचरी देवा पाये राया रंगाचरी देवा पाये आता माझे मनी धरावान धारा माझे मनी धरावानी धारा मनी धरावान धारा आता माझे मनी धरावानी धारा कल्याण करण न पडा चिंतनी अंतरण पडा भोपाल आता भय नाही ऐसे वाटे जीवा 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 घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ मने घरावर आता माझ मने घरावर घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझे
आता माझे मन भरावाने घडलिया देवा समताने घडलिया देवा समताने आता माझे मना भरावा विचार आता माझे मना भरावा विचार तरी अंतरा न पडावे
आता भय नाही आयुष्य वाटे जीवा घडली या सेवा समर्थाचे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची मिराशी आल्या या चकास कृपे विशेषे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे पणे राया रंकाशरी दिवा पाये आता माझे मनी धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी विढल नमो विठ्ठला जिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिहार गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा संतांची रंगव चित्ताची अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नम नमाधे गुरु समर्थाचे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रय यांच्या पवित्र दरबारामध्ये हा गोकुळाष्टमी उत्सव आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आपल्या सर्व गावकरी मंडळीने एकत्र येऊन थोडं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। जोरात टाळी वाजवा एक बार। मला वाटतं आपल्या गावाचं नाव देवगाव, तालुका संगमनेर आणि जिल्हा अहमदनगर। वातावरण पाहून आनंद वाटला। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, आमच्या दत्त महाराजांनी फोन केला, हा दिगंबर ना, हा आमच्या परिसराचं वैभव, परिसराचं भूषण असणारे मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य
हरिभक्तपरायण आमचे नवनाथ महाराज भंडारे त्यांनी जास्तच आग्रह केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. मला वाटतं ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट त्यांचं नावच आहे अचानक. आणि ज्यांना पाठीमागे सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे तुळशीदास महाराज, हौशीराम बरं आहे. मग हौशीराम म्हणले दोघांसाठी टाळी वाजवा एक वार. पेटी मास्तर आहेत माझ्या पुढे बसलेले आमचे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज, आमचे शिंदे महाराज, आता आपल्या परिसरातील सगळे टाळकरी, हे बालभजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सौंदर्य आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचं, थोडं लक्ष नाही. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद रे काही माणसं हुशार आहे सुद्धा नाहीत, लक्ष द्या. काही माणसं म्हणतील भारत परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा माळ कुणी घालीत नाही, त्या वाटत भुका कुणी लावीत धुकाला तर धुका. अरे माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत इतकंच आहे. हा जॅक इतकाच असते. 16 टायरची गाडी होती. देवाचं नाव तोडायला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. दिगंबर महाराज असं पुढे या, इथं हाताखाली आहे का असं पुढे या, इथे या, इथं आम्ही येऊ तिकडे ऐका काय नाही बसा लोक इथं 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 काय इतकं सोपं नाही. बहुता सुकृताची कारण त्या कपाळाच्या नावाने जन्मजन्मीचे असेल. जाऊ दे एक मिनिट सांगतो. एखाद्या रथाला आपल्या देगावला सप्ताह हे गेलं काय तुम्ही बघा नाही मग बटन दबलं काही विठाला 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 विठाला
कीर्तन जमलं एखाद्या विचारला चला आपल्या देगावला सप्ताह आहे हरिपाठ आहे नाही मला वाटतं कीर्तन झाल्यानंतर कीर्तन झालं आहे ना महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो 2-3 दिवस अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसे एखाद्या विचारलं चला आता 7 ते 9 कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे झोपले काय तुम्ही इथं आला थोडे भाग्यवान आहेत लक्ष देऊन ऐका महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप अडी वाजवा कळाला आता लक्ष देऊन ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप अरे पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे असे माझे ज्ञानोबा आहे जगद्गुरु तुकोबा आहे निवृत्तनाथ महाराज केव्हा तुमचा माझं पाप घालण्यासाठी आम्ही वैकुंठवासी गावातल्या साठी ते बरं आहे नामा म्हणे देवा घरची घरी जावा आता एवढे लेकर हे गावातले वा क्या बात आहे धन्यवाद टाळी वाजवा आता हे अशी लेकर ह्या बायानं पाहिले ना हे नाही वाटते आपलं असं निघाव गाणार पण नेमकं निघतंय पिणार अरे चांगलं लेकर निघाले पुण्य करावं लागतं आणि वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी असं येण्याचं कारण आज्ञानी लावावे सन्मार्गाशी लक्ष देऊन ऐका असे माझे जगद्गुरु तुकोबा या आजच्या अभंगातून निर्भयता व्यक्त करतात मला वाटतंय माणसाच्या जीवनात एक बार सेवा घडली अरे एका जन्मात सेवा घडली तर अभिमान निर्माण होतो अहंकार निर्माण होतो माझ्या जगद्गुरु तुकोबा यांना प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली जी झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर चौयुगाचा भक्तांना भक्त माझी मागे थोडे ठाकून प्रीती झाली बालवाला पासवणी महात्मारापर्यंत सर्वलांची लागे काय लग्न कशी वाटू जरा जोरात वाजी प्रत्येक अवतारात सेवा केली पुन्हा तुकोबा राहिला माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा प्रत्येक अवतारात प्रत्येक युगात सेवा केली त्या सेवेचं फल काय अभंगाचं पहिलं चरण आता भया नाही आता भया नाही
सांग ना, मला कलाकार चांगले असलेच बरं वाटत नाही, फाशी वाटते. अहो मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होता महाराज, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा दिगंबर महाराज, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्याने भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद होता काळी वाजवा. आतापर्यंत भीती वाटत होती, आतापर्यंत भय वाटत होतं, आतापर्यंत चिंता वाटत होती, पण त्याची सेवा घडली. आता आमच्या जीवनात भीती राहिली. वा, काळाचे 3 प्रकार आहेत. किती कोणते कोणते? सकाळ, दुपार, संध्याकाळ. भूतकाळ, भविष्यकाळ, लवकर बोला. वर्तमान. आता कोणता चाललाय? वर्तमान. आता कुठे धाबे बांधू, तुझ्या जन्म देखील या. आता उघडे डोळे, आता जागारे भयन जागा, आता कैशी जाऊन घाला. काय सांगू आता संतांचे उपकार. आता निश्चितीने पावली आपली इज्जत एवढी पडली. आता निश्चिंतने पावलो इसावा, कुंटली धावा कृष्णेची. आता आता आम्हाला भीती वाटत, भय वाटत. अहो भीती नाही असा मनुष्य नाही हो. भोगे रोग भयम कुले चित्त भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला चुथवण्याची भीती आहे, शेरवाला काळाची भीती आहे. कुणाला कशाची कुणाला कशाची. एका गाडनं वाघ होतं. काय होतं? वाघ. ते गावात निघालं की एकदम तरी चालायचं. अचानक महाराज ह्याला ढाका हान त्याला बुक घ्या, ह्याला ढाका हान त्याला बुक घ्या. गावातले म्हणले गावात काय एवढं ताईत तर तूस मला पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ? ते सासर वाटलं गेले कसं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणला गावात इतकं ताईत तर तू सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही, माझं आडनाव वाघ आहे. सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे हे म्हणला. काय मागेल? आता वाघाला भीती कुणाची? वाघ मारायची. कुणाला कशाची कुणाला कशाची. संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काल गुलाम सलाम करी तो काय घरी राबतो, काल लोळतो चरणी तो काय घरी वाही पाणी. तुकाराम
चांगली झाली तर खवडते, नाही तर काही बायाची भाजी नाही ना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची राग करतात, भाजीला चव लागत नाही. इमानदारीला लागत नाही हो. एका बाईने भाजी केली नवनाथ महाराज, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते मला जेव्हा वाढ, हिनं भाजी वाढली, ह्यानं फुरका हाणला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं आचार. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, फक्त मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसतीये, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटतं. भाजी समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढे बसली, हाताच्या डोळ्यात आसरू आले, गप्पीत तरी बसावं. बसल्या बसल्या म्हणजे माय भाजी काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यात आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहे, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का, जास्त प्रेम म्हणलं बसन वाटा गाठा लागेल म्हणला. हसा म्हणून सांगते, पटा म्हणून सांगतो, थोडं माझ्याकडे पहा. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे कलाकार चांगले असले तर कीर्तन करावं. तुकाराम तुकाराम नाम घेता काय ताकद आहे त्यांचं? नुसतं नाव जरी घेतलं यमाची ताकद नाही त्यांचं. मला वाटतं त्यांना मरणाची भीती नाही. मरण भाजी मरून गेली केले मरण हातून सुटली. जाऊ द्या उगा तुम्हाला एक मिनिट सांगतो. मरण कुणाला चुकवता येत, पण संत महात्म्यानं मरण चुकवलं. पर्यान काळी देवी मला पाठविली, कालीच्या कालावासी आठवण बांधवले हे ठेवली, थांबा केली निळामध्ये सगळा संत पोचविले. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून देऊ, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही. काय गोड मृदम बाजी नाही. प्रियान काळी देवी बस ताकद नाही. बरं कुणाला चुकलं नाही. मी येऊन सांगत असतो, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एक बार यम मला न्याला आम्ही गेलो, मी तुमचं बरं झालं. यमानं मला सांगितलं गेस घे महाराज लवकर उरका. आता मी दिशा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता. कुणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो, कॉफी. मी थोडं डोकं लढवलं, थोडं लक्ष द्या. यमाला पिण्यासाठी कॉफी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. म्हणजे यमानं कॉफी पिला त्याला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमानं पिली, त्याला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ते दप्तर घेतलं, इच केलं तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा. म्हणजे सगळ्या गावानं तर एकट्याच मरण. अहो कुणाला मला वाटतं आगा मरणा बोल साहती नाम बरं सांगतात. थोडं लक्ष द्या. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. म्हणला क्या बात आहे गेली महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले म्हणला, पण यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही बदलच करते काय की. म्हणलं काय बदल करता? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो. मला टाळी वाजवा कळाला असतो. अरे मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं, पण यांना मरण आपल्या ताब्यात ठेवलं. महाराज सांगतात आम्हाला मरणाची भीती नाही. आता भय नाही. आता का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही? थोडासा कथाभाग सांगतो, टाळी वाजवा. त्यांना माहित नाही केवढे दुःख येऊ द्या. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तर साकडे हरीच्या भक्त नाही भय चिंता. टाळी टाळी हरीच्या भक्त नाही भय चिंता. दुःख निवारेचा नाराज, दुःख निवारेचा नाराज. नारायण
टाळी वाजवा आम्हा हरीच्या नाही भय टाळी 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 आजची आनंदाची देऊ आजी आनंद रे आजी आनंद क्या बात है सारी सारी अरे आम्हाला भीती वाटते आम्हाला भय वाटत नाही आम्हाला चिंता वाटत आम्हा भय चिंता नाही जन्म मरण काही नाही झाला इहलोकी परलो आले सकळी करू आम्हा हरीच्या दासात नाही भय नाही तुलो टाळी टाळी हा 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 टाळ टाळ दोन चॅनलवर ही मस्त हसाई त्यानं तोंड बांधल्यामुळे मला काहीच वेळ लागला आता करोना गेला तुम्ही का मग तोंड बांधले दोघांना धन्यवाद देतोय चांगलं टाका काय नाव आहे चॅनल JR ब्रदर्स जे ब्रदर्स असं माईपाला हुशार आहे नाव काय तुझं ओमकार वा नाव घेतलं बरं का आता कमी जास्त बोललो आनंद वाटतो का भीती वाटत का चिंता वाटत नाही लक्ष द्या केवढाही दुःख येऊ द्या ते निवारण करतो आमच्या संत नामदेव महाराजांच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचं कुणाच्या घरी वा नामदेव महाराजांच्या घरी नामदेव महाराजांच्या घरी माणसं किती होती किती वा 14 माणसं काय करायची मला कितीला झोपायची नामदेवाचे घरे समजा स्मरी हरी काय सांगाव अरे 14 माणसं भजन करायचे रामकृष्ण हरी जय जय राम टाळी वाजवा, टाळी मराठी जमत नाही
मी एका ठिकाणी उडी हल्ली, मी खाली ती उडी. चौथाही माणसं भजन करायचे. कोणाच्या घरी वा काहीतरी सुरू आहे. अशी माणसं पाहिजे. 14 माणसं भजन करायची आहे का? 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण? श्री संत जनाबाई. आता काय भाग्य असेल, सेवा करायची म्हटल्यास काहीतरी भांडवल लागतंय. आता जुन्या काळात एकच भांडवल होतं, त्याचं नाव जात. काय होतं? हुशार आहे तो. हे बी दिशा इतकरी पण लय आगा. एका वेळात मला एवढंच भेटलं, जी हरी कुठं आहे ठाव म्हणलं का पत्ते खाडाव का काय. त्याला सज म्हणलं सांग बरं म्हणलं, तो जन्म काही झाला. ती म्हणजे शुक्रवारी. आता तने गप्ती कशा कोण येणार बुवा. ती मला म्हणे मला तुमचा काही झाला म्हणलं रविवारी. मला म्हणजे हेच मूर्ख आहेत, नालायक आहेत. म्हणजे कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना. वा हे इतके हुशार आहेत. तुमच्या पाया पडतो. तुम्हाला बंगला बांधता आला नाही तर बांधू नका. तुम्हाला शेती घेता आली नाही ते घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही ते घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावले मरू नका. काळाची गरज आहे. माणसं भजन करायचं. आणि जुन्या काळात एकच भांडवल होतं, त्याचं नाव जात. आता जात गेलं, उकळ गेलं, मुसळ गेलं. आता दुसरंच आले ते कुकर आणि मिक्सर. कुंकून शिटी मारले, कुंकून अंडाले, पताही लागला. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, अशा टेकादीवर बसलो होतो. आता एक नवीन पोरग, त्याला माहितीच नव्हते शिटी मारते म्हणून. बायकोने गॅसवर ठेवून ती गेली पाणी आणाय. तिने सांगितलं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. त्याचा कारभारच माहित नाही त्याला. त्यानं विचार केला, आजानं पंजानं एवढ्याले भांडे वापरले, एक बी आलडलं. तितक्या दुसरी शिटी. आता डबल आलडा म्हणला, दगडच घालतो. आतला दगड घेऊन बाहेर ताईटच. आता माझ्याकडे पहा, तिसरी शिटी मारणार म्हणा, मारणार. ह्यानं जेव्हा दगड घेतला, वरण एकीकडे भात, एकीकडे कुकर, एकीकडे शिटी, एकीकडे बायको पाण्यात हांडा घेऊन आली. तो शितोडाच. तिला जेव्हा राग आला, तिनं हांडा घेतला, ह्याच्या डोक्यात बागता. मला विनोद म्हणून सांगण्या मुद्दा डोक्यात ठेवा. कुकर मिळाला पण वापरायची अक्कल मिळाली? बऱ्याच बोला. मिळाली? तसं हे 3.5 हाताचं कुकर आहे. आता ह्याला शिटी कुठं कुठं आहे मी सांगत. अबुट हात का ज्यानं दिलंय त्याचं भजन करा. पुन्हा मी चहा पिऊ का? जनाबाई ना काय भाग्य असेल. विनोद म्हणून बोलत नाही.
माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. कशाला? आपल्याकडे खुंटा म्हणते का? खुंटा खुंटा क्या बात. हलवून खुंटा करावा. आता महिला मंडळ विचारा, आता जात आहे का नाही? काही ठिकाणी जात त्याला काय असतं? वा, महिला मंडळ खरं सांगा, खुंटा फिरून बघावा का हलवावा? हलवून बघावा का डायरेक्ट फिरवावा? वा, हुशार पाहिजे का? माहिती आहे. डायरेक्ट जर फिरवला तर 32ला 32 राजीनामा. खुंटा हलवून बघावा. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावावा आणि खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा म्हणून किती आनंद. न सांगता कडे अंतर आता तुम्ही लाज तुझं देवा. देव चतुरा देव चतुरा आणल्या चतुरा कसे लोकांनी तुझं दावण्यात आले. खरं भजन देवाला सांगायची गरज भगवान परमात्म्याला कळत यावं आणि खुंट्याला हात लावा. कशाला? खुंट्याला. माझ्या जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते गे निरंजन बहुते ओव्या गावो कौतुकतो. सासू आणि सासरा ओव्या गावो हे जुनं सांगा. जुनं. आता काल परवा एका बाईनं जात्यावर काय म्हणलं? आंब्याचा रस. कशाचा? पाणी घालून केला ना असं मया ठकीला का नवरा मिळाला गांजा ठेवलं असं बरोबर. त्याच्या पुढची काय म्हणलं? आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी बघू तुला दिवशी घात होती. पुणे मिल्याने केली चाडी आली पोलिसाची गाडी बरोबर. म्हणून आता कोण चाडी करील? सरकार मान्य दुकान झाले. कुठेही प्यान कुठेही विठाला विठाला जनाबाईचं भजन आहे. रात्र न कळे दिवस न कळे आठाव ना आठाव देणारा तरी हाती धंदा. गोविंदाचे जनाबाईनं रात्र दिवस भजन करावं. जनाबाईनं पुढे म्हणावं, पंढरी हे माझे माहेर साजने ओविया कांडणी गावो गे. जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं. चौदा काय आता द्या तरी नाही, घ्या तरी जाऊ लवकर द्या. 100 करायचं ना. धन्यवाद. विठाला विठाला काय सांगू लागलो? मोबाईल म्हणा. लक्ष देऊन ऐका. जनाबाईनं जसं म्हणेल तसं देवानं म्हणायचं. जनाबाईनं पुढे म्हणावं, राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायची पिटी वाजते. राही रखमाबाई सत्यभामा. कोणाची? कोणाची माता? कोणाची? जनाबाईच्या पाठीमागं कोण म्हणाले? मग माता कोणाची जायची? तुम्ही तुमच्या बायको राही म्हणता. विनोद म्हणून सांगा. तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं. तुम्ही विकून जायचं, तैनं तिकून यायचं तुमच्या मंडळीनं. तुम्ही म्हणायचं आई. कुणाला? बायकोला आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणेल का? त्याला खरं प्रेम म्हणायचं बरं काय. प्रीतीची बोला नाही पेच पाड भला तैसे गोड करून घेऊ. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल त्याला भान राहत. आता मला सांगायचा टाइम नाही. एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली देवा काय पाहता काय होती आला. लवकरात लवकर मंदिराकडे जा. पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील. लवकरात लवकर देवानं गडबडीत दागिने तिथं ठेवले. पितांबर तिथं, शेला तिथंच. गडबडीत जनाबाईची वाकड खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकड मध्ये उजळ गोदरी. वा. काही ठिकाणी बदग. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. त्या ताईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे? ती बाई म्हणली बदग देऊ का? म्हणलं बापू
बदक म्हणजे काय हानी ते का मला नाही रे बाबा त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळाले ह्या गोदडीला बदक म्हणतात म्हणून आता आहे का ती गोदड आत्राय नरम पांघराय गरम बांधून ठेवली तर भरम चोरून नेण्याचं करम अशी गोदड वाकड खाद्यावर निघली उभा कसा राहिला उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवर उभा कसा राहिला विठेवर उभा कसा राही पंढरीचा उभा कसा राहिला भगवान परमात्मा इथेवर उभा लक्ष द्या 2-4 पुजारी आले लांबून बघितलं दागिने नाही पितांबर नाही शेला नाही म्हणले मंदिरात देऊ नाही भूत आहे भूत एक पुढे जाईना लांबून पुकार केली ऐका हो ऐका बाहेर बसल्या रे देवाच्या दागिने चोरीला गेले हो देवाचा शेला चोरीला गेला हो देवाचा पितांबर चोरीला गेला हो काही बाहेर बसली होती तंबाखूला चुना बसल्या म्हणू लागले शकातात त्या दुसरा म्हणला का भिकातात पुन्हा हल्ले असतील म्हणला देवाचे दागिने काय महाराज लोकांचं खराय म्हणला काकत भोपळा देश मोकळा नक्की त्या जनाबाईने हल्ले असतील पाहत आले माझ्या जनाबाईचे ते शेला सापडला लक्ष देऊन ऐका पितांबर सापडला दागिने सापडली चांगला माणूस जर चुकीस सापडला तर वाईट लोक आपल्या जिभेचे पारणं फेडल्याशिवाय वाईट लोक चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळाव्या किती मास्तर त्याच्याकडे 2 गोष्टी असाव्या किती कोणत्या तंबाखू चुना अरे त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं वागाय निक्का भजनात पक्का तो देवाचा सक्का देवाचा आता पुढचा आहे का वागाय लुच्चा कळालं की पोपटासारखं बोलायचं पण 1000 रुपये करायचे वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा अरे त्याला काय कळत नाही मुंगीच्या पायातलं कळतंय आपलं काय कळत नाही ऐका माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं ठरलं माझ्या जनाबाईनं सांगितलं अरे आयुष्यभर या देवाची सेवा करून मला जर सुळावर जावं लागत असेल त्याला देव कोणी म्हणणार नाही काय विश्वास असेल त्याला देव कोणी म्हणणार नाही जनाबाईनं सांगितलं ऐका एक बार त्याला बोलू द्या डोक्यावरचा पदर काढला आणि कमरेला खोचला कुठं कमरेला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली अरे मुळमाईच्या कारट्या मुळमाईच्या कारट्या काढी जनाबाई देवाला बोलला हे कुठे गेले मरे तुला पाहुणी काल तेव्हा तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही ती राहुल आणली व्याज घेतली टाळी 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 पाताला लोक घेतला अरे सांग काय केलं त्या बैलाला करीत्री तो पाच वर्ष केला चोरट्यांचा
त्याचा बहुमान पाठविला कीर्तिवानाचा अपमान केला भक्त झाला तुझा धर्म भक्त झाला तुझा काय ताकद आहे जनाबाई देवाला बोलू लागली देव थर कपडा लक्ष द्या काय ताकद असेल ऐकवली जनेची वाणी सुळाची ती झाली पाणी काय सांगव झोपा सुळाचं पाणी झालं पाणी कशाचं पाषाणाची मूर्ती थरथरा थोडं लक्ष देऊन ऐका माझ्या जनाबाईला ज्या सुळावर द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं काय झालं आता लवकर उत्तर द्या माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का लवकर बोला महिला मंडळ भय वाटलं का चिंता वाटली का काय कारण काय कारण हा घडली या सेवा समर्थान वाटली भय वाटलं चिंता वाटली कारण घडली या सेवा कुणाची समर्थाची अरे एवढ्या मोठ्या देवाची सेवा घडली काय भीती आहे सेवा फार महत्वाची आहे सेवा फार महत्वाची आहे येत ज्ञानाचा देत सेवा हा सेवे लागे सेवक सेवा त्यावेळी उच्चारावे सेवेला फार किंमत आहे तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही देशाची करा तरुण मंडळी काही बाहेर बसले दात बसले तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही मायबापाची सेवा करा तुम्ही धर्माची सेवा करा तुम्ही साधू संतांची सेवा करा तुम्ही देवाची सेवा करा लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही सेवेला फार किंमत आहे आता आमचे नवनाथ महाराज मृदंग वाजवणार विनोद म्हणून बोलत नाही किंमत सांगतो आता यांना किती किंमत आहे मृदंगीची बायको मृदंगी झोपले काय बोलते मृदंगीची बायको मृदंगी त्याला जर म्हणलं थाप कुंकू टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे आमच्या पेटी वस्त्राला तुम्हाला किंमत आहे का नाही हो म्हणा की पेटी मास्तराची बायको पेटी मास्तरी पहिला तर म्हणलं सोड कसा धरावा म्हणल्या गुंडाळून ठेवावा किंमत आहे हो आमच्या माईकवाल्याला ओंकार झाले का होईल दमदार
चांगलं हळूहळू ढाळी ढाळी तुका म्हणे येथे नसेल तुला किंमत आहे का नाही माईक वरायची बायको माईकी माईकी त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे हो आमच्या आचार्य मार्ग झाले किंमत आहे गायकाची बायको गायकी त्याला तर म्हणलं ताई गायन कसं करा म्हणलं मडपा जाऊन फाशी घ्यावी किंमत आहे डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताळ्याची बायको पेताळी अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही चांगल्याच्या लोक पाया पडल्याच्यावर म्हणून ज्याला माल नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंत करणारा परमार्थ करा भगवान दत्तात्रयाची शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही सेवेला किंमत आहे घडली या सेवा कोणाची समर्थाची आता समर्थ कुणाला म्हणा म्या बोलविल्या इन बोली म्या चालविल्या सिले चाली म्या हलविल्या प्राण हाले तो जग शेजारी काय सांगाव महाराज गतीर भरता प्रभू शास्त्री तुझी या सत्तेने यदाशी चाले हे शरीर ऐका दर 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 पासोडाला खाली काला पासोडियाने असा समर्थ हो नुसता नावाचा समर्थ नाही एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला गंगाधर अंघोळ नाही महिनाभर काय घंटा एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश दिवसा बॅटरी घ्यावं लागते प्रकाश कुठं आहे हे तरी बरं एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा आणि घरात आला बुरा आला महिन्याला एकदा झाली ती काय निर्मळा एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली शांता आणि शेजारीला भांडल्याशिवाय करमत अरे नाव बी तसंच असाव ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आणि वाजवा काय नावात ताकद आहे असा समर्थ त्याच आता समर्थ कोणाला म्हणावं समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तोटे कदा का सयाची समर्थाचे पंगती भोजने तळिलिया वडिलिया एकची पक्वानी असा समर्थ घडलिया सेवा कोणाची समर्थाची मग तुकोबराय सांगतात अरे मना एवढा मोठा जग त्याच्या ताब्यात आहे त्याची सेवा घडली आता तू एक काम आता माझे माने धरा
इकडे बघा, इकडे तिकडे का. अरे मना एवढा मोठा त्याची सेवा घडली. गेली 6 दिवस. आता उद्या भगवान परमात्म्याचा जन्म आहे आणि परवा काला आहे. काला हाला 6 दिवस सेवा घडली. आता तू एक काम कर. आता माझे मनी धरावा निर्धार. परमार्थात मन ताब्यात आहे. दिगंबर महाराज काय पाहिजे? मन. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना. परिणा ऐके नाना येता परिणा करू नये त्याची करी योजना करू नये. होणे पतना झालेले भारतीय सगळे धागत डीजे डीजे म्हणतील. कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असत म्हणलं, एकाकडे अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा ओहो भूषण माणूस होता आमच्या अचानक मारलं शकतो. जेव्हा अचानक उडी मारली आणि पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं. म्हणून लागलं सोडा 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 सोडा. हा अचानक महाराज गमून 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 ते म्हणलं बिड्या मोडतात बिड्या मोडतात बिड्या मोडतात बिड्या मोडतात. त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्याने अंगात खतरा येते बेसरीमच्या फोकान हाना विडाला. मनाला युक्ती करतात. आता कुठे झाले? मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी. एक तत्व नाम जोडधरी मना. मना सजना भक्त पंथ सजावी तरी तसे हे पावी जन समावी. ज्याने निधे धर्म सोडवणे द्यावी ज्याने वंदिले धर्म भाव एकादा हे मनाची पाठी देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा. घात करील हे माता पाडील भस्मी घालवणाऱ्याचा दोष हो ऐकता. मन केव्हा धोका देईल सांगता येत सांगता येत. आता इथून मन स्वयंपाकाकडे जाते. कुठं स्वयंपाक झालाय का नाही, भूक लागली आहे. आणि तिकून इकडे येतोय. विनोद म्हणून सांगत नाही. मन कुठेही जाईल, कुठेही जाईल देवाकडे येणार येणार. आणि आलं तर परत माघारी. देव झाल्याशिवाय राहत नाही. जाऊ दे. आता महिला मंडळ विचारा. महिला मंडळ माशी दुधावर बसल. कुठं दुधावर बसल, ताकावर बसल, भाजीवर बसल, इस्तवावर. हा इस्तवावर बसली की ताम परम. जीवन संपलं तसं मन कुठेही जाईल. भलती सवे धावे सैरा. मन चंचल चप्पल कुठेही जाईल पण देवाकडे येणार नाही. आणि आला तर देव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात म्हणा तुला माझी एक विनंती. आता तू एक काम कर. आता माझे मनी धरावा निर्धार. आता निर्धार कसा असावा तुम्हाला दृष्टांत एवढा सांगतो. टाळी वाजून भजन करा. निर्धार कसा असावा. काही माझे तरुण मंडळ हे तुमच्यासाठी सांगतो. थोडं लक्ष देऊन ऐका. निर्धार कसा असा. राज्य छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं पकडलं. बघा औरंगजेबानं पकडलं. कुणाला? संभाजी राजाला. बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार? कुणाला विचारलं? संभाजी राजाला. संभाजी राजानं अशा भाया भाग साध्या. येणारी अवलाद नाही. चला मराठ्याची पोरं आम्ही. आणि वाजवा खाली वाजवा. मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला. टाकून गेला छत्रपती त्याची आपुल्या विश्वाला. गेला तो छत्रपती त्याची आपुल्या विश्वाला. टाकून गेला
भेणारे अवलंबना चला सुटले म्हणा सुटले म्हणा त्या मोबाईलने लई वाटोळ केली माणसाची पण माझ्याकडे लक्ष द्या भेणारे अवलंबना चला औरंगजेबाने विचार केला दिशा इतकं आहे पण जातवाला आहे झोपले काय मागले दिशा इतकं आहे पण तुम्हाला जातवानं खैरबांड कळतंय ना तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आपली गावठी गाय ही जर्सी नाही बरं का तुमच्या इथले कारखाने दिसला ही जर्सी गाय नाही आपल्या गावठी गायला वासरू सोडू नका तांब्या घेऊन दूध काढायला जायचं एका लाथत मला एकीकडे आणि तांब्या एकीकडे याला जातवान म्हणते जातवान आणि खैरबांड ती जर्सी ती गाय जर आणली वाटतं कोणतरी मिळेल त्या गाईला तुम्ही प्या दूध काढून घ्या उभा राहिल्या म्हणते हालू नये चालू नये सैरा वैरा काही करू नये मला आल्या हे म्हणजे दूध करायचं का नगरे बाबा मला मी आल्या पाहिलं ती जितकं पाणी पिते तितकं दूध देते जितका माल खाते तितकं शेण टाकते याला खैरबांड म्हणायचं म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे काय जरूर तुम्ही व्यवसायासाठी जर्सी गाई पाळा पण ऐकाकडे आपण हिंदू हात म्हणून एक तरी गावरान गाय गावठी गाय आपल्या घरात एक तरी गावठी गाय त्या गायीच्या दुधाचं वर्णन माझ्या ज्ञानोबारायनं करावं पवित्र गोड अरे माझ्या गाईचं दूध पवित्र आहे शेण पवित्र आहे गावरान गाय ज्या पोट्यात राहते ना त्या गोट्यात लक्ष्मी आहे नाही का विचार केला दिशा इतकं आहे पण जातवान आहे संभाजीराजाला पकडलं चोपदार कुणाला संभाजीराजाला चमडा तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं थोडं लक्ष द्या शरीर थाड उडू लागलं 42 दिवस पूर्ण झाले माझे राज्य मरत नव्हते औरंगजेबानं सळया तापवल्या पण राज्याच्या डोळ्यात खुचल्या तरी माझे राज्य धर्माची नीती सांगू लागली जरी सो धर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला संभाजीराजांना सांगणारे ऐक लाईट गेली तर अंधार पडेल माझा धर्म बुडाला तर या जगातलं सुख नाहीसं होईल सळया तापवल्या दोन्ही गुगळ बाहेर पडली पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला एक वाक्य बोलतो ऐका माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज माझ्या भगवान परमात्म्याचा अवतार साजरा करता येतो ऐका हा आज मंडप फक्त माझ्या संभाजीराजाने धर्म सोडला नाही म्हणून आहे धर्मासाठी देह बलिदान केला पण धर्म नाही सोडला त्या दिवशी पदवी मिळाली शेपटी लावली नाही सगळ्यांना म्हणावं या पाठीमागे जोऱ्या धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पण धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मनी धरावा दिगंबर महाराज निर्धार आता एवढा दृष्टांत सांगतो कसा निर्धार असा पाणी वाजवा ढाला गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णाने पकडला रामायणातला विषय बरं का गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णाने पकडला त्या वानराच्या अंगाचा सुगंध येऊ लागला कुणाच्या वानराच्या सुगंध त्याला हातात घेतलं
विचारलं बाळा तुझ्या अंगाचा सुगंध येतोय तू कुणाचा रे आमच्या लंकेत सगळीच बिवडी त्याला सत्ताही कळना ते सत्तात म्हणले झिंगझिंग झिगा अरे तुझ्या अंगाचा सुगंध यालाय बाळा तू कुणाचा ते वानर म्हणलं रामाचा कुणाचा म्हणलं ऐका पुढचं ऐका रामाचा म्हटल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली कुणाचा कुणाचा रामाचा त्याला हातात घेतलं सांगितलं बाळा तू माझ्या मुठीत येईस कशात माझ्या मुठीत तुझं मरण आहे तुला जर 4 दिवस जगायचे तो रावणाचा मन कुणाचा मन रावणाचा मन कुणा सांगितलं कुंभकर्णानं त्यानं सांगितलं मी रावणाचा नक्कीच म्हणत होतो कलियुगात असतो ह्याची पैसे घेत होतो त्याची घेऊन पळून कुठं जात होतो पता लागत नव्हता पण मी खानदानी आहे म्हणला खैरा बाणारायच्या वानर असं मुठीत होतं रामाचा का रावणाचा त्यानं म्हणायचं रामाचा म्हटलं की ह्यानं मुर्दाबाजी चिरकायचं रक्ताच्या धारा बाहेर पडायच्या अरे तुला मरावं लागतंय तू रावणाचा म्हण त्यानं सांगितलं रामाचा रक्ताच्या धारा बाहेर पडायच्या रामाचा का रावणाचा बाहेर गेल्यास बघा मग तुमचाच होऊन बसल ऐका रामाचा का रावणाचा रामाचा हे जावो पांडुरंगी ते वानर रामाचा म्हणूनच गेलं पण रावणाचा म्हणून नाही रावणाचा म्हणून असा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार चिंतनियांत चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ एकांत वासिक असणार एकांत आहात देवाच्या पूजेने प्रदक्षिणा पुरचित्या युक्त आहार याच्या चिंतने निर्शल तयाच्या चिंतने तरतील काय नो हे केले करशी तरी नो हे काही राईचा डोंगर चिंतन्यांतर न पडावा चिंतनात अंतर पडता कामा नाही महाराज फायदा काय येथे नाही झाली कोणाची निराशी तिसरं चरण आहे आल्या या चकास कृपेशी दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ति देखो देखो निया म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात कामने थे नाही दोषी टाळी वाजवा टाळी कामने थे नाही दोषी राया रंग करी देवा पाई राया रंग करी देवा पाई आता माझे माने धरावाने आता माझे माने धरावाने
आल्याने वाटलं समाजच नाही बघा कुठून बसली तो मध्ये त्याच्याकडे फिरवा माझ्याकडे गेला मनाचा भावार्थ झालाय जामाळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा विसरू नको रे आई बापाला शिजविली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर हरली सुखाची काया आई बाप नाही ही चांगला लावली थोडी आई बाप आता नाही केली तू सेवा मग मेल्यावर कशाला मला खुश देवा देवा दारूच्या फक्त कवची दारूच्या फक्त कवची नंतर तो देवाया आया घडवून तुझ्या शिरावर घरली सुखाची छाया रे मिळणार नाही महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे बरं का लक्ष द्या राग आला तर दक्षिणा देऊन जा शिव्या देत जायचं हे चल उलट आहे त्या खात्यात इथलं पण माहेरात फोन करतात हॅलो मम्मी कशी आहे अशी आहे सासू झटका येऊन मिली पताही लागा नाही इमानदारनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाची पायी झोपल्याशिवाय राहणार अरे आनंद वाटला एक वाक्य बोलतो दिगंबर महाराज तुम्ही सगळे हात तरुण तुम्ही सगळे हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला करून हा सप्ताह वर्षात असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला दत्तात्रय भगवान आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली कट कट वाकोडे कानेट देवलाने चुकीचा असेल ते मला द्या चांगला असेल ते घेऊन जा झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सद्गुरू जोग महाराज आमच्या परिसराचा भूषण आमची परंपरा सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू मारुतराव महाराज दत्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित एक बार हात वर करा सरळ वा 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 बघा की कॅमेरा सगळ्यावर घ्या सरळ सरळ वा क्या बात है वारंमा Oh
विठाल जय जय विठाल